श्रावण महिन्यातील चौदाची आरती कशी लावावी, तर आमची म्हाळसा देवी आहे, तर म्हाळसा देवीला 14 देव्यांची आरती लावावी लागते. तर 14 दिवे आम्ही घडवून घेतलेले आहेत. तर देवीचा भंडारा करतो. इथं भंडाऱ्यामध्ये इथे तूप, तुळशीचं पान, साखर आणि कणकेचे 5 छोटे छोटे गोळे करून ते टाकलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे. इथे सगळे प्रकारचे देवीचे साज वगैरे बनवलेले आहेत, वेणी, फणी सगळे, आणि त्यांना आता दिव्यांना वाफवून घेऊन इकडे पाटाची तयारी चालू आहे. पाटासमोर छान अशी रांगोळी काढली आहे. एका ताटात गणपती, माळा आणि कणकेचे सगळे दिवे ठेवून त्याच्यात सगळं साज वगैरे ठेवून त्याच्यात तूप टाकून आता देवी समोर आपल्याला ते ताट ठेवायचे आहेत. आपल्या 14च्या आरतींना नेहमी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, म्हणून आम्ही आजही पुरणपोळी केलेली आहे. तर आपल्याला सगळ्यांची पूजा करायची आहे, गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि पाणी ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.